नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत। सुरुवातीची महत्त्वाची बातमी कोल्हापूरमधून आहे। समरजित घाटगे आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत, त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। शरद पवारांच्या उपस्थितीत घाटगे यांचा आज पक्ष प्रवेश होणार आहे। सायंकाळी 6 वाजता कागलमधील गैबी चौकात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। समरजित घाटगे आणि पवारांनी एकाच गाडीतून प्रवास देखील केला आहे। समरजित घाटगे यांना कागलमधून पवार गटातून तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। कागलमध्ये समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफ अशी लढत होणार का हे पाहणं आता त्यामुळेच महत्त्वाचं असणार आहे। शरद पवारांचा आजचा हा कोल्हापूर दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। सायंकाळी 6 वाजता कागलमधल्या गैबी चौकात एक महत्त्वाची सभा आयोजित करण्यात आलेली आहे। भाजप नेते समरजित घाटगे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या जाहीर सभेमध्ये हा सगळा पक्षप्रवेश कागलमध्ये होणार आहे। माझ्यासोबत समरजित घाटगे आहेत, बोलूयात। काय सांगाल, आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आपला पक्षप्रवेश होतो? आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपला पक्षप्रवेश होतोय। माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे कागलकरांसाठी की या प्रवेशासाठी ऑल द वे पवार साहेब कागलला येत आहेत, ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे। खरं तर बॅनरबाजी मोठ्या प्रमाणावर दिसते, कागलमध्ये वस्ताद आलेले आहेत, वस्ताद येत आहेत, काय कसं बघताय? कागलचे आणि महाराष्ट्राचे ओरिजिनल वस्ताद पवार साहेबच आहेत आणि त्याच्यामुळं पवार साहेब काय आहेत आणि त्यांचं काय दबदबा आहे हे येत्या काळामध्ये दिसून येईल। खरं तर भाजप पक्षामध्ये तुम्ही 8 ते 9 वर्ष काम केलं, ग्रामीण भागात खरं तर भाजपला पोहोचवण्याचं काम तुम्ही केलं, मात्र आता हा पक्ष तुम्हाला सोडावा लागतोय, काय भावना आहे? मी आता ह्या गोष्टीवर बरंच बोललेलो आहे, तर मला वाटतं आधी त्यावर मला बोलणं आता योग्य वाटत नाही। आता आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करणार आहे। खरं तर जयंत पाटील परवा म्हणाले होते की वस्तादाचा शेवटचा डाव शिल्लक असतो। आज काय बघायला मिळणार आहे कागलमध्ये? अजून 2 महिने आहेत, आज ट्रेलरच आहे, अजून 2 महिने बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत आपल्याला। खरं तर आज तुमचा पक्षप्रवेश होतोय, मात्र तत्पूर्वीच एक आरोप तुमच्यावर कालपासून होतोय, कसं बघताय या आरोपाकडं? कशातून हे आरोप होत राहणार? पवार साहेबांचं अजून भाषण व्हायचं ते हे आरोप सुरू झालेत, अजून पुढे आरोप होत राहणार। ठीक आहे ना, त्यांच्याकडे सत्ता आहे, ते काय कारवाई करायची करू दे, लॉ विल टेक इट्स ओन कोर्स। खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांची देखील काही दिवसामध्ये तुम्ही भेटीगाठी घेतलेल्या, शाहू महाराजांची भेट घेतलेली आहे, सतेज पाटील यांची देखील भेट घेतलेली आहे। खरं तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांचे मैत्रीचे संबंध जिल्ह्याला माहीत आहेत, अशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीनं पुढे जाणार आहे? आता बेसिकली महाविकास आघाडीचे नेते आहेत बंटी पाटील साहेब, सतीश पाटील साहेब, त्यांची माझी भेट झाली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि सगळ्याच नेत्यांना, शाहू महाराजांनाही भेटलो, सगळ्यांना भेटत मी चाललो आहे आणि सगळ्यांच्या एकत्रित मिळूनच आपण हे करू शकणार, त्यासाठी माझी भेट झाली। खरं तर